मी गावाकडचा मुलगा आहे, पुण्याच्या मॉलमध्ये जर चालायचं जरी कंटाळा आला ना, मी तिथंच बसून घ्यायला बसलोय. आमच्या कॉलेजचा टाइम एवढा इंटरनॅशनल आहे ना, ते सुरू कधी होतं आणि संपत कधी ते मलाही आजपर्यंत कळालं नाही. आमचा एक मित्र आला होता मुंबईवरून, तो म्हणत होता मला तुमचं पुणे दाखवा. म्हणलं बास का, तू जर खर्च करत असणार तर बिंदास दाखवतो. इदाल्या निम्म्या गोष्टी ना तर डायरेक्ट माझ्या डोक्यावरून जायच्या रे. जिथून वर जायचं ना तिथून खाली जायचो, जिथून खाली जायचं तिथून वर जायचो, काहीच कळत नव्हतं तिथं. त्याच्यात ते एवढं मोठं मॉल, ते जिथं कटाळाल मी तिथं बसून घ्यायचो. काय रॉपर मॉल मध्ये झाडं उगले गाड्या, मला सगळं समजलं बरं का, पण हे गाडीमध्ये एक माणसं करीत काय होते आणि ते खाली पाहत काय होते ते अजून काही नाही कळालं. आम्ही ना फक्त इथं वस्तूंची प्राइस पाहायचो बरं का, आणि मग काय जायचो पळून, आणि काय कुठं थांबता म्हणलं तिथं, नाही तर आपण जर काही घेतलं ना म्हणलं झाला कार्यक्रम. इथं लाकडाचं काय आहे आणि त्याचा फायदा काय ते काही माहित नाही. आता इथं जो मुंबईवरून आलेला मित्र होता ना, तो म्हणला सगळा खर्च मी करणार. म्हणलं तू करतोय ना तर बिंदास आणि तर काय अडचण नाही. इथं एवढे पोरं माहिती काय म्हणायचे, मेरे को ये दो, मेरे को वो दो. आता त्या लहान पोरांना जसं सांगितलं होतं ना, मी पण सगळं तसंच ऑर्डर दिली बरं का. ते खायला द्यायच्या आधी त्याने माझ्या हातात बिल टाकावलं. तो म्हणलं